लेट चाललं जरा. चालतं, ठीक आहे. चला. चला सांगा एक एक जण. गुरुदेव या ठिकाणी म्हणतात की मन तरंग जैसा है, सागर में लहरें उठती है, लेकिन वो स्थिर दिखता है, लेकिन उसमें हलचल रहती है। दुनिया में सब कुछ बदल रहा है। इथं उदाहरण देतात गुरुदेव की आकाशामध्ये अनेक पक्ष्यांची थवे म्हणजे झुंड, ते थवेच्या थवे फिरतात, एकसारखे होऊन फिरतात. उदाहरणार्थ करकोचा वगैरे पक्षी आपण पाहतो, परंतु त्यांचं मन एक असतं, स्थिर मनाने ते एकत्र चालतात असं गुरुदेव म्हणतात. त्याचबरोबर जैशी दृष्टी वैशी सृष्टी. व्यक्ती दुनियामध्ये जे काही व्यवहार चालत असतात आणि हा चालत असलेला व्यवहार आपण आपल्या उघड्या डोळ्याने पाहतो, जसा आपण पाहतो तसाच तो दिसतो. म्हणून जैशी दृष्टी वैशी सृष्टी. समजा एखाद्याला आपली दृष्टी म्हणजे आपले डोळे जर पिवळे झालेले असतील तर सारं जग किंवा सारी सृष्टी सुद्धा पिवळी दिसते असं गुरुदेव या ठिकाणी म्हणतात. जय गुरुदेव. जय गुरुदेव. हा बोला, बाकीचे सांगा. आजचा हा भाग 20वा झाला का सर? 21. 21. हा 20वा माझं ते कार्यक्रमामध्ये लातूरला जरा एक शुक्रवारी हे होतं वाढदिवस आमच्या नातवाचा, त्याच्यामध्ये गेला. जय गुरु. जय गुरुदेव. गुरुजी म्हणतात आपण जशी शरीराची काळजी घेतो तसंच पर्यावरणाची सुद्धा काळजी घेणं आवश्यक आहे. कारण आपलं शरीर पर्यावरणामुळेच बनलेलं आहे. कारण पर्यावरणामध्ये थोडस जरी बदल झाला की आपण आजारी पडतो. त्यामुळे जशी आपल्या शरीराची काळजी घेतो तसे पर्यावरणाची सुद्धा काळजी घेणं आवश्यक आहे असं गुरुजींनी सांगितलं. त्यानंतर तृप्तीसाठी आपण इकडे तिकडे भटकतो, परंतु कुठंच आपण तृप्त होत नाही. परंतु तृप्ती हे आपल्यामध्येच आहे.